स्वागत करते। आता आज मी पावसाळ्यातील आहार विहार आणि आयुर्वेद याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे पावसाळ्यातील आहार आणि विहार कसा व्हावा, कसा असावा असे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। आयुर्वेद शास्त्र हे प्रामुख्याने कोणताही आजारास प्रतिबंध व्हावा यावर भर देते। म्हणजे कोणताही आजार होऊच नये यासाठी आयुर्वेदात नेहमी प्रयत्न केले जातात। ऋतू बदलानुसार आपल्या आहाराविहारामध्ये जर आपण बदल केला तर कोणतेही व्याधी हे कमी प्रमाणात होतात किंवा होतच नाही। आता वर्षा ऋतू सुरू होतोय। वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा आता सुरू होतोय। पाऊस सगळीकडे पडायला सुरुवात झाली। वर्षा ऋतूमध्ये म्हणजे हा वर्षा ऋतू जो आहे तो उत्तरायणामध्ये येतो। म्हणजे प्रामुख्याने या ऋतूमध्ये शरीराचे बल कमी असते। प्रामुख्याने वात जो आहे म्हणजे वात दोषाचे प्रमाण या ऋतूमध्ये वाढलेले असते। चरक संहितेमध्ये म्हणजे चरक संहितेच्या 6व्या अध्यायामध्ये कुप्यंती पवनादयः असे वर्णन आले आहे। म्हणजेच की या ऋतूमध्ये वातदोषासोबतच पित्त आणि कफ ह्या दोषांची स्थिती बदललेली असते। म्हणजेच या दोषांचे प्रमाण कमी अधिक झालेले असते। म्हणजेच वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे प्रमाण बिघडलेले असते असे चरक संहितेमध्ये आलेले। पावसाळ्यामध्ये वातदोषाचे प्रमाण वाढलेले असते। त्यामुळे काय होतं की वातविकार हे जास्त प्रमाणात होतात। आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हणजे सर्वांनी आहार आणि ऋतुचर्येचे दिनचर्येचे पालन करण्याचे सांगितलेले आहे। आज आपण पावसाळ्यातील आहार कसा असावा याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। आहाराबद्दल सांगायचं झालं तर पावसाळ्यामध्ये आपण शक्यतो ताजे आणि गरम अन्न खाल्ले पाहिजे। वातदोष हा थंड गुणाने जास्त वाढतो। म्हणजे जसे की फ्रीज मधले पदार्थ, शिळे पदार्थ यामुळे वातदोष जास्त वाढतो। तुम्ही नेहमी गरम आणि उष्ण पदार्थ म्हणजे कसं की आता ताजे अन्न हे सेवन करावे। या ऋतूमध्ये पचण्यास हलका असा आहार सेवन केला पाहिजे। म्हणजे काय होतं की पचनशक्ती या ऋतूमध्ये मंदावलेली असते। शरीराचे बल सुद्धा कमी झालेलं असतं। त्यामुळे शक्यतो आपण हलका आहार घ्यावा। म्हणजे जसं की ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी, ज्वारीची किंवा तांदळाचे धिरडे, फळभाज्या, हिरव्या मुगाचे कडण, डाळींचे सूप अशा प्रकारचा तुम्ही आहार पावसाळ्यामध्ये घेतला पाहिजे। तसेच ताजे अन्न सेवन केले पाहिजे। अजून सांगायचं म्हणजे मांसाहार हा तुम्ही टाळला पाहिजे। म्हणजे काय होतं की पचनशक्ती कमी झालेली असते आणि आपण जर नॉनव्हेज खाल्लं तर ते पचायला खूप जड जातं। नॉनव्हेज खाण्यासाठी शरीरातील आग्नेय म्हणजे आपला जो काही जठराग्नी असतो, पचण्यासाठी जो काही आग्नेय लागतो तो हा उत्तम लागतो। आणि वर्षा ऋतूमध्ये काय होतं की आग्नेय म्हणजेच पचण्यासाठी जो काही लागणारा शरीरातील आग्नेय तो कमी झालेला असतो। त्यामुळे नॉनव्हेज शक्यतो टाळायचं। आणि तुम्हाला जर खूप आवड असेल तर तुम्ही सूप घेऊ शकता। म्हणजे गरम सूप तुम्ही जर घेतलं पावसाळ्यामध्ये तर त्याचा काही वाईट परिणाम शरीरावर होत नाही। या ऋतूमध्ये शक्यतो नवीन धान्यांचा वापर टाळावा। म्हणजे जे काही नवीन धान्य तयार झालेलं असतं शेतामध्ये त्याचा वापर तुम्ही टाळायचा। कारण नवीन धान्य पचण्यास जड असतं। जे काही जुने धान्य असतात आपण साठवलेले असतातच धान्य, ते जुन्या धान्यांचा या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपण वापर करावा। तसेच अजून सांगायचं म्हणजे कच्चे पदार्थ म्हणजे आपण सलाड खातो किंवा कडधान्यही कच्चे खातो, या गोष्टी आपण पावसाळ्यात टाळायच्या। कारण त्या पचण्यास पण जड असतात आणि कच्चे पदार्थ हे वात वाढण्यास जास्त कारणीभूत असतात। त्यामुळं आपण सॅलड किंवा हे कच्चे पदार्थ खाणे टाळायचं। त्यापेक्षा तुम्ही उकडून खाऊ शकता किंवा सूप करून खाऊ शकता। पावसाळ्यामध्ये शक्यतो पालेभाज्यांचा वापर हा कमीत कमी किंवा टाळावा। पालेभाज्या या पचण्यासाठी जड असतात। त्यामुळे त्याचा वापर तुम्ही थोडासा म्हणजे जे रेग्युलरली जेवढ्या पालेभाज्या खात असतात त्याच्यापेक्षा पावसाळ्यात प्रमाण पालेभाज्यांचं कमी असावं। फळभाज्या जसं की दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडकी, घोसाळी यांचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करावा। अजून सांगायची गोष्ट म्हणजे बाहेरचं जे काही तेलकट पदार्थ आहेत म्हणजे पावसाळ्यात लोकांना भजी, वडापाव, तळलेले पदार्थ हे खाण्याची जास्त काही उत्सुकता लागते। पण ते पदार्थ तुम्ही पावसाळ्यामध्ये टाळले पाहिजे। पावसाळ्यामध्ये कोरडे पदार्थ तुम्ही शक्यतो खाणं टाळावं। कोरडे म्हणजे कसं की फरसाण, चिवडा, मुरमुरे असे जे पदार्थ आहेत ते कमी खावेत। कोरडे म्हणजे वृक्षता निर्माण करणारे पदार्थ। आणि ऑलरेडी पावसाळ्यामध्ये वातदोष हा वाढलेला असतो आणि वाताचा गुण हा वृक्ष असल्याने तुम्ही वृक्ष पदार्थांचं सेवन करणं टाळावं। कोणताही पदार्थ खाताना तो तेलामध्ये किंवा तुपातला असावा। आजची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पाणी कोमट करून प्यावे। शक्यतो पावसाळ्यात थंड पाणी पिऊ नये। नॉर्मल टेम्परेचरचं पाणी प्यावं किंवा कोमट पिले तर उत्तमच। कोमट पाण्याने पचनशक्ती पण सुधारते, वातदोष वाढत नाही आणि शरीरातील कफदोष जो आहे तो सुद्धा वाढत नाही।
वर्ष ऋतू हा आजार होण्यास पोषक ऋतू असल्याने या ऋतूमध्ये साथीचे किंवा संसर्गजन्य रोग हे पटकन पसरतात, जसे की जुलाब, उलटी, तसे सर्दी, खोकला, ताप हे रोग जे आहेत ते पावसाळ्यात पटकन होतात. त्यामुळे शक्यतो उकळून थंड केलेलं पाणी तुम्ही प्यावं. मी तुम्हाला पावसाळ्यातील आहाराविषयी थोडक्यात माहिती सांगितली. आता आपण विहाराविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळ्यातील विहार म्हणजे आपण कसं राहावं, कसं राहणीमान असावं याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. आता पावसाळ्यात काय करायचं की आठवड्यातून 2दा तरी पूर्ण शरीराला अभ्यंग करावं, म्हणजे आयुर्वेदिक तेलाने, औषधी तेलाने आपण मसाज करावा. आठवड्यातून 2दा तरी तुम्ही अंगाला तेल लावा. त्यामुळे काय होतं की वात दोष वाढत नाही, वाताचे विकार वाढत नाही, जसे की सांधे दुखणं आहे, हातपाय दुखून येतात, गरम येतात, डोकं दुखतं, सांधे दुखतात. त्यामुळं औषधी तेलाने तुम्ही आठवड्यातून 2दा आंघोळीपूर्वी ते तेल लावायचं 1 तास आणि आंघोळीला गरम पाणी घ्यायचं, म्हणजे जसं की सहन होईल इतकं. अगदीच गरम पाण्याने आंघोळ नाही करायची, कोमट पाण्याने. पावसाळ्यामध्ये शक्यतो पावसात भिजणं किंवा बाहेर पडणं टाळावं. आता जाण्याशिवाय पर्याय नसेल, म्हणजे नोकरी आहे, जॉब आहे, त्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं, पण आपण मग रेनकोट, छत्री याचा वापर करावा. पावसात भिजणं हे टाळायचं. पावसाळ्यामध्ये योग्य रीतीने सुकलेले कपडे घालायचे, कारण जर कपड्यांमध्ये ओलावा असेल, आर्द्रता असेल तर काय होतं की त्वचा विकार बळवतात. त्यामुळे कपडे ही नेहमी सुकलेले आणि स्वच्छ परिधान करावे. या ऋतूमध्ये दिवसा झोपणं टाळायचं, कारण पचनशक्ती कमी झालेली असते, शरीराचं बल कमी झालेलं असतं, अन्न पचवण्याची ताकद शरीरातील कमी असते. त्यामुळे दिवसा झोपणं प्रकर्षाने तुम्ही टाळायचं. अजून सांगायची गोष्ट म्हणजे व्यायाम. जो काही तुम्ही व्यायाम करता तो योग्य मात्रेत करायचा, अति व्यायाम करणं टाळायचं. या अशा प्रकारे मी तुम्हाला वर्ष ऋतूमधील आहार आणि विहार कसा असावा याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी नवीन विषयाची माहिती सांगेन. तोपर्यंत धन्यवाद.